चर्चा आहे त्याबद्दल काय सांगाल? असं काही नाही आहे बघा, मी आधी पण सांगितलं आहे की भाजपची ताकद ही मुक्ताईनगर तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये आधीपासून आहे. जसं चोपड्याचा विषय सांगितला तसं मुक्ताईनगर पण आपण बघितलं असेल, नेहमी मुक्ताईनगर विधानसभेमधनं मला 40 ते 50 हजाराचं लीड नेहमी राहिलेलं आहे. नाथभाऊ स्वतः भाजपकडनं गेले अनेक वर्ष तिथे आमदार म्हणून त्यांनी काम केलं. मधल्या काळात ते राष्ट्रवादीत गेल्यानंतर शिंदे सेनेचे तिथे उमेदवार निवडून आले. पण आज आपण बघितलं की मागच्या विधानसभेमध्ये म्हणजे माझा विषय वगळता तिथल्या स्थानिक सगळ्या लोकांनी, भाजपच्या लोकांनी चंद्रकांत पाटलांना मदत केलेली आहे. आज भाजपची ताकद तिथे होती म्हणून त्यांना निवडून येण्यासाठी ही मदत झालेली आहे, ही नाकारता येत नाही. आणि ह्या निवडणुकीमध्ये पण माझं एवढंच प्रस्ताव होता की निम्मे जागा केल्या पाहिजे, पण त्यांनी तो प्रस्ताव घेतला नाही. आणि म्हणून मी जसं आधी सांगितलं की ह्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. तर कार्यकर्त्यांचं जे हित ज्यामध्ये असेल तो निर्णय आम्हाला पण घेणं अपेक्षित असतो आणि त्यामुळे मी तो निर्णय घेतलेला आहे. स्थानिक लेवलवर सगळे कार्यकर्ते भाजपसोबतच आहे, खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे तिथे. आणि नेत्यांचा जो विषय राहिला तर आता जसं आम्ही पक्ष आहे, सगळे पक्षांचे एकमेकांशी संबंध असतात, त्याचा अर्थ असा नाही होत की त्यांना सपोर्ट जातोय. ठीक आहे, नाथाभाऊंचा विषय तो वेगळा आहे. नाथाभाऊंच्या विषयाच्या संदर्भात मी इथे जास्त काही बोलणार नाही. पण आणि नेहमी मी कधी ह्या भानगडीत पडली पण नाही, कारण की एका बाजूने नाथाभाऊ माझे सासरे आहे तर मला नेहमीच त्यांचा आदरही आहे. दुसरीकडे गिरीश काका आहे, आज ते माझे वडिलांसारखे आहे, मला मुलगी मानतात आणि आमचे पक्षाचे ते नेते आहेत, तर ते पण मला तेवढेच जवळचे आहे. यामध्ये नक्की सँडविच माझं होतं, पण मी नेहमी प्रयत्न करते की दोघांचे वाद कसे कमी होतील, पण पक्षाच्या कामासाठी मी कधी कॉम्प्रोमाइज केलं नाही. आणि म्हणून ह्या निवडणुकीमध्ये पण मी पूर्ण ताकदीने मुक्ताईनगरमध्ये शिंदे गटासमोर मी भारतीय जनता पार्टीचं पूर्ण पॅनल उभं केलेलं आहे. आज आदरणीय देवेंद्रजी माझ्यासोबत आहे, आदरणीय गिरीश काका माझ्यासोबत आहे, भाजपचे सगळे लोक आमच्यासोबत आहे. आदरणीय संजू भाऊंकडे निवडणुकीची जबाबदारी आहे, संजू भाऊ सावकारे माझ्यासोबत आहे. म्हणजे भाजपचे सगळे आमचे पदाधिकारी माझ्यासोबत आहे आणि मुक्ताईनगरमध्ये आम्ही ताकदीने लढतो. चोपड्यातल्या विजयाबद्दल किती विश्वास वाटतो? बघा, मी आधीच पण सांगितलं की चोपडा शहरामध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळतो आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की इथे आमचं पॅनल हे बहुमताने निवडून येईल. आमच्या नगराध्यक्षताही इथे निवडून येतील. आणि सर्वात आनंदाची गोष्ट आहे की महिलांचं आज संख्याबळ वाढत चाललेलं आहे. या स्थानिक निवडणुकांमध्ये अनेक महिला शक्तीला ताकद देण्याचं काम पक्षाच्या माध्यमातून होतं आहे आणि जनतेचा पण एक विश्वास आमच्यासोबत आहे. त्यामुळे पूर्ण विश्वास आहे की चांगल्या जागा आमच्या निवडून येतील आणि नगराध्यक्षताही पण आमच्या निवडून येतील. ताई, चोपडेकरांसाठी आपण काय आवाहन करणार? मी आव्हान एवढंच करेल की येणाऱ्या 2 डिसेंबरला चोपड्याच्या सगळ्या जनतेने, शहराच्या सगळ्या माता भगिनींनी, सगळ्या बंधूंनी आपण लवकर उठून मतदानाला जायचं आहे. कमळ निशाणीवर जे आमचे उमेदवार उभे आहे त्यांना कमळचं बटन दाबून बहुमताने निवडून द्यायचं आहे. आणि त्याचबरोबरने घड्याळ ह्या निशाणीवर जे आमचे उमेदवार उभे आहे, आमचे सोबतचे युतीचे उमेदवार, त्यांना पण बहुमताने निवडून द्यायचं आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.